अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला आपलं जे युद्ध आता सध्या सुरू आहे, भारत असेल पाकिस्तान असेल, काही युद्ध आपलं सुरू आहे, त्याच्यामध्ये आपण घरी राहून आपण कोणती सेवा करू शकतो? आपण तिथे जाऊन डायरेक्ट बंदूक लढू शकत नाही, पण घरी राहून आपण महाराजांची कोणती सेवा करू शकतो की या युद्धामध्ये आपल्या भारतीय सैनिकांना एक पाठबळ भेटल, एक शक्ती भेटल। त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। आणि जे काही युद्ध जे सुरू आहे त्याच्यामध्ये घाबरून जायचं कारण नाहीये। आपण जर मनातून घाबरलो, आपण कोणती सेवा करू शकतो घरी राहून, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपण मनातली भीती दूर करायची। जास्त बातम्या बघू नका, कारण सध्या न्यूज मध्ये याच्यामध्ये तेच दाखवत आहे आणि माणूस इरिटेट होतो। त्यांनी हमला केला, आपण हमला केला, त्यांनी हमला केला, आपण हमला केला म्हणून जास्त न्यूज बघू नका। त्याच्याऐवजी आपण रोज कमीत कमी 1 तास तरी आपण सेवा करायला पाहिजे। अर्धा तास किंवा 1 तास सेवा करायला पाहिजे। सगळ्यात पहिले आपले देवघरामध्ये आपली कुलदेवता आणि कुलदैवत त्यांची ओटी भरा किंवा नारळ ठेवा किंवा आपल्या कुलदेवतेला विनंती करायची। रोज सकाळी जेव्हा आपण उठणार, अंघोळ आपली सगळी झाल्यानंतर कुलदेवतेला विनंती करायची, मारुती रायांना विनंती करायची की हे जे युद्ध आहे, हे जे काही चालू आहे ते व्यवस्थित होऊ द्या, सगळ्यांना शांती लाभू द्या आणि जे काय व्हायचं ते होऊ द्या। मनामधली आपली भीती दूर करा। कारण की आजकाल मी खूप जणांचं बघतोय, खूप जण नुसते न्यूज बघत राहत आहे आणि न्यूज मध्ये काय होतं, त्यांचा राग जास्त वाढतो, घरामध्ये भांडणं होत आहे, कारण की युद्धामुळे तेच बघून राग जास्त वाढतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेचं रोज दर्शन घ्यायचं, कुलदेवतेला विनंती करायची। प्रत्येकाने आपली कुलदेवतेला विनंती करा आणि रोज आपण संकल्पयुक्त हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षत फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि म्हणायचं की भारतीय सैनिकांना, आर्मी असेल, नेव्ही असेल, ह्या सगळ्यांना शक्ती लाभो, मन शक्ती लाभो, मनामध्ये एक प्रकारचं चांगली भावना येऊ आणि मनातली भीती निघून जाऊ आपली, असं म्हणायचं। रोज रामरक्षा स्तोत्र घ्यायचं, कालभैरवाष्टक स्तोत्र घ्यायचं, वल्गा सुक्त घ्यायचं, स्वामी चरित्र रोज वाचायचं, रोज स्वामी चरित्र वाचायचं। हनुमान चालीसा असेल, मारुती स्तोत्र असेल, सगळ्यांनी आपल्या जवळपासचं मारुतीचं मंदिर असेल तिथं जावं, रोज हनुमान चालीसा, रोज मारुती स्तोत्र, रोज रामरक्षा स्तोत्र मारुतीच्या मंदिरामध्ये घ्यायला पाहिजे। कारण की ह्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपण तिथं जाऊन लढू नाही शकत, पण आपण आपल्या देशासाठी खूप जणांना काही करावं वाटतं की मला देशासाठी खूप करायचंय। देशासाठी तुम्ही सेवा करू शकता, एकच पर्याय आपल्याकडे। आपण तिथे जाऊन बंदूक घेऊन लढू शकत नाही, जर तशी वेळ आली तर आपण तसं पण करू शकतो, पण त्यासाठी आपलं मन चांगलं पाहिजे, मन तंदुरुस्त पाहिजे। आपण घाबरलो नाही पाहिजे। त्यासाठी रोज सगळ्यांनी रामरक्षा स्तोत्र वाचायचं, व्यंकटेश स्तोत्र वाचायचं, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, ह्या ज्या सेवा आहे ह्या सेवा प्रत्येकाने करायची। दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करा, परत गुरुचरित्र पारायण करू शकतात। ज्यांना वेळ असेल आणि ज्यांना देशासाठी सेवा करायची असेल त्यांनी गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण हे संकल्पयुक्त करू शकता आपण, काही प्रॉब्लेम नाही। स्वामी चरित्र असेल ते पण संकल्पयुक्त करू शकता किंवा घरी प्रत्येकाने जर कमीत कमी अर्धा तास संध्याकाळच्या वेळेस जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी जर महाराजांचं नामस्मरण असेल, आपण कालपासून रोज रात्री 9:30 वाजता आपण लाईव्ह सेवा चालू केलेली आहे। त्या सेवेमध्ये पण काल 100 लोक आले होते। 100 लोक म्हणजे 100 माळी झाल्या इथंच। म्हणून या सामूहिक सेवेमध्ये सगळ्यांनी यावं। आज पण आपण लाईव्ह सेवा घेणार आहोत। आज आपण कालभैरवाष्टक असेल, मारुती स्तोत्र असेल, ते पण आपण ऍड करणार हळूहळू। प्रत्येकाने आपल्या घरी सेवा करावी। आपण स्वतःसाठी सेवा न करता देश सेवेसाठी सेवा करावी आणि महाराजांना विनंती करायची की याच्यामध्ये जे काही होईल त्याच्यामध्ये आपल्या भारतीय सैनिकांचं जे बलिदान आहे ते कमीत कमी व्हावं। काल पण बघितलं आपण, खूप सैनिक आहे ते शहीद झालेले।
आणि ज्यांच्या घरातला माणूस जातो ना त्यांना समजतं, बाकीच्यांना काही समजत नसतं. बाकीचे आपापल्या याच्यामध्ये असतात, रोजचा जॉब, रोजचं पाणी, रोजचं हे. पण ज्यांच्या घरचं माणूस जातं त्यांनाच ती कळकळ असते. म्हणून आपण भारतीय सैनिकांसाठी किंवा आपल्या देशासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर आपण सेवा करू शकता. सेवाच हा तत्व आहे आणि सेवेने भले भले गोष्टी चेंज होत असतात. खूप जणांना याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा वाटत असेल ते त्यांच्या जागी, पण आपली भक्ती कधीही लक्षात ठेवा, भक्ती ही श्रेष्ठ असते. भक्ती सेवा, सेवेमध्ये काय करू शकता तुम्ही, तुमची कोणतीही जात असेल, पंथ असेल, आपण आता हिंदू आहोत किंवा आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवा. पाकिस्तानासाठी आपण फक्त भारतीय हे लक्षात ठेवा. म्हणून आपण भारतासाठी आपल्याला करायचं असेल, कारण ते विचारणार आहे, तुम्हालाच विचारणार आहे तुम्ही कोण आहे, हिंदू आहे का कोण आहे. म्हणून आपण हिंदू आहोत, आपण भारतीय आहोत, मग बाकीचं नंतर आपण जे असेल ते आपापल्या घरी. म्हणून प्रत्येकाने आपल्या देश सेवेसाठी किंवा देशासाठी आपल्याला जर काही करायचे असेल, तळमळ असेल आपल्याला, तर आपण रोज स्वामी चरित्र वाचावं. रोज स्वामी चरित्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. दुर्गा सप्तशती महिला भगिनींनी दुपारच्या वेळेस दुर्गा सप्तशती वाचू शकता. सामूहिक दुर्गा सप्तशती वाचा. जेवढे दुर्गा सप्तशती आपण वाचणार तेवढी आपली ताकद आपण देवी आईला विनंती करू शकतो. असे आपल्या भारतावर, आपल्या हिंदुस्थानावर खूप आक्रमण झालेले, खूप खूप लोकांनी आक्रमण केलेलं आहे, पण त्याच्यातून आपण मार्ग काढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यातून मार्ग काढलेला आहे. आणि घाबरायचं नाही, जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं, जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा, तिथं अभिषेक करा महादेवाला. श्री सुक्त, पुरुष सुक्त, पवमान सुक्त, शिवलीलामृत, ह्या आपण जर आपलं रक्षण करणार आहे तो फक्त देव आहे, लक्षात ठेवा. आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपात आहे, म्हणून काळजी करायची नाही. आणि मनातली भीती पहिले दूर करा, काही होत नाही. आपण जर मनातली भीती मनामध्ये ठेवली तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून आपण युद्धाच्या भूमीवर न जाऊ शकत, त्याच्याऐवजी जर तुम्ही घरी बसून रोज कमीत कमी 15-20 मिनिटं जरी नामस्मरण जरी केलं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण जरी केलं तरी, आणि स्वामी चरित्र वाचलं तरी आपली ही देश सेवा आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अखंड हिंदुस्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसतं केलं तर आपण आज वेगळे असलो असतो, लक्षात ठेवा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून आपण प्रत्येकाने स्ट्रॉंग राहायचं, घाबरायचं नाही, जास्त न्यूज बघू नका, जास्त त्या गोष्टी करू नका. आपण आपली सेवा करा, आपण आपलं काम करा, आणि ज्या ज्या गोष्टी असतील त्या महाराष्ट्र शासन असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करा. अफवा जास्त पसरू नका, काही कोणाशी लक्ष देऊ नका. आपण आपली सेवा, आपल्या कुलदेवतेला रोज दर्शन घ्यायचं, कुलदेवतेला रोज विनंती करायची. कुलदेवता कोणाची देवी असेल, खंडोबा असेल, प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेला विनंती करायची. आणि प्रत्येकाने आपण सांगायचं की आमच्या देशावरचं जे संकट आहे ते दूर होऊ द्या, आणि एकदाच कायमचं काय ते होऊ द्या. घाबरायचं नाही. आणि घरामध्ये वादविवाद, भांडणं करू नका. कारण खूप लोकांच्या घरात चिडचिड चालू आहे, कारण की ते न्यूज मध्ये तेच दाखवतात, यांनी हमला केला, त्यांनी हमला केला. या हमल्यामुळे घरामध्ये वादविवाद होता. थोडं मन शांत ठेवा, मन स्थिर ठेवा, वादविवाद करू नका. आणि आपल्याला देशासाठी करायची संधी असेल तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करा, गुरुक्षेत्र पारायणाला बसा. देशासाठी, स्वतःसाठी नाही. आता पहिले देश, सगळ्यात पहिले देश, नंतर आपण. देशासाठी तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करू शकता, नवनाथ पारायण करा. नवनाथ पारायणामध्ये गुरूंची सेवा, नवनाथांची सेवा, नवनाथ पारायण पण करू शकता. दुर्गा सप्तशती असेल, मल्हारी सप्तशती असेल, तुम्हाला जेव्हा जेवढी वाटेल तेवढी सेवा प्रत्येक जण करू शकतो. असं काही नाही, जात पात धर्मपंथ असं काहीच नाही. आपण एक भारतीय आहोत, आपण एक हिंदू आहोत, म्हणून आपण आपली सेवा करायची आणि महाराजांना विनंती करायची. आपण जसं आपल्यावर संकट आलं, आपण महाराजांना नारळ ठेवतो लगेच, महाराज हे काम होऊ द्या, ते काम होऊ द्या. मग भारतासाठी, आपल्या देशासाठी संकट आलेलं आहे तर आपण एक नारळ ठेवा महाराजांना, महाराजांना विनंती करा की ह्या संकटातून आम्हाला मुक्त करा. जे काय असेल ते एकदा होऊ द्या, काय ते. पण
आपण घाबरायचं नाही, मन स्थिर करायचं, सेवा कंटिन्यू सुरू ठेवायची. रात्री 9:30 वाजता लाईव्ह सेवा असते, त्या सेवेला पण सगळ्यांनी यायचं. घाबरायचं नाही, आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. म्हणून फक्त आपण सेवा केला, मजबूत राहिलं तर आपण ह्या संकटातून पण मार्ग निघू शकतो. मार्ग निघेल आणि काळजी करायची नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी, कुलदेवतेच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. भारत माता की जय. वंदे मातरम.